नमस्कार मैत्रिणींनो, रेडीमेड टॉपला स्लीव कशा लावायच्या ते आज आपण बघणार आहोत। तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, इथे 4-5 इंचापर्यंत ही इथली शिलाई जी आहे साईडची ती काढून घ्यायची आहे। दोन्ही बाजूची ही शिलाई उकलून घ्यायची आहे। 4-5 इंचापर्यंत ही अशी उकलून घ्यायची आहे। आता मी इथे उकलून घेतलेली आहे शिलाई दोन्ही बाजूची। त्यानंतर मग स्लीव घ्यायचे आहेत। स्लीवला आधी इस्त्री करून घ्यायची आहे। आता इथे सेंटरमध्ये असं फोल्ड करून दोन्ही काठ अगदी बरोबर घेऊन मग इथे इस्त्री फिरवायची आहे। सेंटर पॉइंट आपल्याला मिळतो त्याच्यामुळे, आणि त्याच्यावर मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे काठ ऑलरेडी फोल्ड केलेले आहेत म्हणून मला गरज नाही आहे। जर नसते तर मी असे डबल फोल्ड करून मग इथे शिलाई घेऊन हे काठ फोल्ड करून घेतले असते, पण इथे फोल्ड केलेले आहेत। सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या स्लीवला सुद्धा इस्त्री फिरवून सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आहे। इथे हे दोन्ही काठ असे बरोबर घ्यायचे आहेत आणि खाली सुद्धा बॉटमला, आणि मग इथे सेंटर पॉइंटवर मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे इस्त्री फिरवल्याने सेंटर लाईन इथे दिसत आहे म्हणून इथे हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे त्या सेंटर लाईनवरच, आणि ह्या सरळ बाजूला सुद्धा ही मार्किंग करून घ्यायचं आहे इथे हे असं, कारण ही स्लीव आतल्या बाजूने लावली जाते म्हणून ही सरळ ठेवून अशी लावायची आहे। आता बघा काय करायचं, ही जी कुर्ती आहे ती अशी सरळ बाजूने करून घेतली, आणि इथे ही जी स्लीव आहे रेडीमेड टॉपला नेहमी ही स्लीव आतूनच लावली जाते, आणि हे सिवलेस टॉप असल्यामुळे दोन्ही जे कुर्तीचे जे आर्महोल आहेत ते बरोबरच असतात, म्हणून इथे मला आतील मुंड्याचा आकार द्यायची गरज नाही आहे। पण तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकतात। आता मी इथे आतील मुंड्याचा आकार देणार नाही आहे, ही स्लीव जशी आहे तशीच अटॅच करणार आहे। आता इथे हे व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे, उलट सुलट बाजू चेक करून, आणि मग इथे हे असं सेट करून आता ही कशी जोडायची ते आपण बघूया। आता ही एक स्लीव घेतली आणि ही अशी आतून आपल्याला जोडायची असते। आता इथे मार्जिन किती ठेवायचं, तर नेहमीपेक्षा अर्धा इंच जास्त ठेवायचं। आपण नेहमी अर्धा इंच मार्जिन घेत असतो, तर इथे तुम्ही पाऊण इंच किंवा 1 इंच हे एवढं मार्जिन इथे ठेवायचं आणि असं मार्किंग करून घ्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे हे असं मार्किंग केल्यामुळे काय होतं, जोडताना स्लीव जोडताना मार्जिन हे एकसारखं राहतं आणि आकारही बदलत नाही, कारण ही स्लीव आतल्या बाजूने जोडली जाते। वरून ही आपण नॉर्मल जशा ब्लाउजला जोडतो त्याप्रमाणे नाही जोडत, आतल्या बाजूने ही जोडली जाते, म्हणून आपल्याला मार्जिन कळत नाही, म्हणून हे असं मार्किंग करणं गरजेचंच असतं। मार्किंग करून घ्यायचं आहे। नंतर मग हा जो सेंटर पॉइंट आहे तो बरोबर ह्या शोल्डर लाईनवर ठेवायचा आहे आतल्या बाजूने, हे असं दाखवल्याप्रमाणे, आणि ही जी लाईन आहे त्या लाईनवर बरोबर हे काठ येतील ह्याप्रमाणे सेट करायचं, कारण आपल्याला शिलाई इथे अर्धा इंच आतल्या बाजूने घ्यायची असते पायपिंग पट्टीच्या आतल्या बाजूला, म्हणून सेम असंच मार्किंग ह्या बाहीला सुद्धा करून घ्यायचं आहे। 1-1 इंचावर मार्किंग करून व्यवस्थित आकार देऊन त्यानंतर आता बघा ही कशी अटॅच करायची। आता ही जी लाईन आहे, हा जो सेंटर पॉइंट आहे बरोबर तिथे हे ठेवायचं आहे, कुर्तीची जी शोल्डर लाईन आहे ती, आणि ठेवताना हे जे काठ आहेत कुर्तीचे आर्महोलचे पायपिंग पट्टीचे, ती पट्टी बरोबर ह्या मार्किंगवर घ्यायची आणि शिलाई पट्टीच्या आतल्या बाजूला घ्यायची आहे, अगदी काठावर घ्यायची नाही आहे। ह्या पद्धतीने इथे ही शिलाई मारून घ्यायची आहे। मार्किंग जे केलेलं आहे त्याच्यावर बरोबर आर्महोल पट्टीचे काठ येतील असं ठेवायचं आहे, आणि आतल्या बाजूला ही शिलाई घ्यायची आहे। इथे आपल्याला कुर्तीची जी शिलाई असते ती दिसतेच, आपल्याला पायपिंग केलेली जी पट्टी असते त्याच्यावर शिलाई मारलेलीच असते ऑलरेडी, तर ती दिसतेच। त्याच शिलाईवर इथे आपल्याला शिलाई घ्यायची असते। आता मी रिटर्न इकडे शिलाई मारून घेत आहे आणि मग ह्या बाजूला ही जोडून घेणार आहे इकडे अशी। आता इथे बघा हे जे मार्किंग आहे त्या मार्किंगवर बरोबर हे काठ यायला पाहिजेत कुर्तीच्या आर्महोलचे, आणि शिलाई ही आतल्या बाजूला कुर्तीची जी शिलाई असते इथे तुम्हाला शिलाई दिसत असेल, ह्या शिलाईवर बरोबर शिलाई घ्यायची आहे। अगदी कडेला शिलाई घ्यायची नाही,
ह्या पद्धतीने शिलाई घेतल्यामुळे काय होतं, मार्जिनसुद्धा एकसारखं येतं आतल्या बाजूला आणि स्लीवची फिनिशिंग पण छान येते. सेम ह्याच पद्धतीने दुसरी स्लीव आहे ती जोडून घ्यायची आहे इकडे. आता इथे मी ह्या दोन्ही स्लीव जोडून घेतलेल्या आहेत आणि शोल्डर लाईनसुद्धा अगदी बरोबर सेंटर जे आपण मार्क केलेलं होतं त्याच्यावर आलेलं आहे. आता त्यानंतर काय करायचं बघा, आता हे जोडून झालेलं आहे. त्यानंतर हे असं उलट केलं, कुर्ती ही उलट केली आणि इथे हे दोन्ही काठ असे बरोबर घ्यायचे आहेत. बॉटमला सुद्धा दोन्ही अगदी बरोबर घ्यायचे आहेत आणि मग कडेला इथे शिलाई मारायची आहे. आता इथे सुरुवातीला इकडे हे बरोबर घ्यायचे आहेत. स्लीवची जे बॉटम आहे तिथे दोन्ही काठ अगदी बरोबर ठेवायचे आहेत आणि मग इथे शिलाई घ्यायची आहे. आता इथे हे जे आर्महोल आहेत कुर्तीचे दोन्ही हे अगदी बरोबर घ्यायचे आहेत आणि मग हे असं जोडायचं आहे. इथे थोडंसं 1/2 इंच कुर्तीचं एका बाजूचं कापड थोडंसं कमी पडलेलं आहे, पण तेवढ्याने काही फरक पडत नाही. पण जर तुमचं जास्त कापड कमी जास्त होत असेल तर काय करायचं, मग जेवढं जास्त येत असेल त्याच्या निम्मे दोन्ही बाजूला कापड सोडून मग ही स्लीव तुम्ही जोडायची आहे. आता इथे अगदी थोडंसं नॉर्मल होतं म्हणून काही फरक पडत नाही आहे. आता मी इथे दोन्ही काठ जे आहेत ते जोडून घेत आहे. स्लीव अशा पद्धतीने ही अशी कडेला शिलाई मारून घेत आहे. त्याच्यानंतर मग आता याला फिटिंग करायची आहे. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा जोडून घ्यायचं आहे. आता इथे खाली आपण 5 इंचापर्यंत शिलाई काढलेली होती, उकडलेली होती, तिथेपर्यंत शिलाई मारून घेतलेली आहे. दोन्ही बाजूला इथे शिलाई मारून घेतलेली आहे. आता हा जो टॉप आहे तो कॉलरचा आहे आणि इथे मी बॉडी मेजरमेंटनुसार फिटिंग करणार आहे. टॉप नव्हता माझ्याकडे फिटिंगला म्हणून. तर इथे बॉडी मेजरमेंट आहे 36 इंच. तर बॉडी मेजरमेंटवरून तुम्ही फिटिंग करत असाल तर आणि कॉलरचं टॉप असेल तर 4 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं. तर टोटल हे 40 इंच झालं. 40च्या निम्मे केलं तर इथे आपल्याला 20 इंचापर्यंतची फिटिंग आपल्याला पाहिजे आहे. आणि मग इथे असं मोजून घेतलं ह्या टोकापासून ते ह्या इकडच्या टोकापर्यंत, तर हे आलेलं आहे 23.5 इंच आणि आपल्याला फिटिंग पाहिजे 20 इंचाची. तर इथे 3.5 इंच जास्त येत आहे. तर 3.5 इंचच्या निम्मे करायचे. निम्मे केल्यावर हे आलेलं आहे 1.25 इंच. तर बरोबर टेप इथे काठावर ठेवून 1.25 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि सेम ह्याच पद्धतीने ह्या बाजूलासुद्धा 1.25 इंचावर मार्किंग करायचं आहे. आता हे बॉडी मेजरमेंट होतं. चेस्ट साईज 36 होती. अंगावरचं माप हे घेतलेलं होतं म्हणून मी इथे 4 इंच एक्स्ट्रा घेऊन मग त्यानुसार मी निम्मे करून फिटिंग केलेली आहे. जर तुमच्याकडे कुर्ती मापाला असेल, टॉप असेल मापाला, तर त्याचंच साईज तुम्ही मोजायची आहे, चेस्ट साईज, आणि जेवढं येत असेल त्याच्यानुसारच तुम्ही इथे फिटिंग करायची आहे. तेवढीच साईज मोजून मग जेवढं काही एक्स्ट्रा मार्जिन होत असेल त्याच्या निम्मे करून तुम्ही इथे फिटिंग करायची आहे. सेम ह्याच पद्धतीने खालीसुद्धा कमरेला सेम तसंच करायचं आहे. जर अंगावरून मापं घेतले असतील, कमरेचं माप अंगावरून घेतलं असेल तर त्याच्यात तुम्ही 3 इंच एक्स्ट्रा घेऊन मग त्याच्या निम्मे करून हे जेवढं येत असेल तेवढं मोजायचं आणि एक्स्ट्रा जेवढं मार्जिन उरत असेल त्याच्या निम्मे करून मग इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे मला कमरेत फिटिंग करायची गरज नाही कारण हे कमरेत बरोबर आहे आणि मागे नॉटसुद्धा आहेत म्हणून मी फक्त चेस्टमध्येच फिटिंग केलेली आहे. आणि इथे बाही आर्महोल होता 16 इंच, त्याच्या निम्मे इथे मी 8 इंचावर इथे मार्किंग करून घेत आहे. नंतर इथे बॉटम मोजताना आता ह्या इथेपर्यंत स्लीव आहेत म्हणून असंच न मोजता हात जरा कोपऱ्यातून वाकवायचा, कारण वाकवल्यावर हात थोडासा आपला फुगतो आणि मग ते मेजरमेंट थोडंसं वाढतं. आणि जर असंच तुम्ही फिटिंग केली तर मग ते हात जेव्हा आपण वाकवतो तेव्हा मग टाईट होतं. म्हणून हात वाकवून कोपऱ्यातून वाकून मग जेवढं मेजरमेंट येत असेल त्यानुसार इथे बाही बॉटमला फिटिंग करायची आहे.
सेम ह्याच पद्धतीने इकडे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर शिलाई घ्यायची आहे। ह्या पद्धतीने इथे ही अशी शिलाई मारून घेतलेली आहे। सेम ह्याच पद्धतीने इकडे सुद्धा मी शिलाई मारून घेत आहे। इथे फक्त मी चेस्टपर्यंतच फिटिंग केलेली आहे, कमरेत बरोबर आहे म्हणून कमरेत फिटिंग केलेली नाही आहे। जर फिटिंग करायची असेल तर मग साईडला तुम्ही घेऊ शकतात, शिलाई मारू शकतात। आता बघा बाहीसुद्धा जोडून घेतलेली आहे आणि व्यवस्थित ह्या जोडल्या गेल्या आहेत।